आजच्या तासिकेमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आज आपण फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या घटकाविषयीचा आपण अधिक माहिती घेणार आहोत. सर्वांनी आपले वही आणि पेन किंवा पेन्सिल जवळ ठेवायचा आहे कृती करण्यासाठी. तर आजच्या या प्रश्नपत्रिकेचा भाग आपण सुरू करत आहोत. सॉरी, गणित मराठीची झाली आहे. प्रश्न क्रमांक 26 आपण या ठिकाणाहून सुरुवात करत आहोत. तर सर्वांनी व्यवस्थित पाहून आपली कृती त्या वहीवर करायची आहे. प्रश्न क्रमांक 26 मध्ये काही अंक आणि त्याचे सांकेतिक चिन्ह दिलेले आहे. बघा, सांकेतिक चिन्ह पहिलं आहे चौकोन आणि त्यामध्ये कर्ण रेष आहे, त्याला 0 आहे. वर्तुळाला 1 आहे. उलटा त्रिकोण 2 आहे. चौकोन आणि कर्ण हा वरच्या बाजूने खालीपर्यंतचा, त्याला 3 अंक आहे. वर्तुळ आणि त्यामध्ये एक टिंब आहे, त्याचा 4 आहे. त्रिकोणला 5, चौकोनला 6, स्टारला 7, भरीव त्रिकोणला 8 आणि भरीव गोलला 9. आता यावरून आपल्याला प्रश्न विचारलाय बघा, भरीव गोल अधिक भरीव त्रिकोण अधिक वजा स्टार कंसाचा उलट्या त्रिकोण घात येतोय. म्हणजे बघा, आता आपल्याला हे अंक त्या ठिकाणी टाकून आपल्याला ही क्रिया करायची आहे. आता भरीव गोल साठी 9 आहे. आपल्या वहीवर लिहून घ्या पटपट. 9 अधिक 8 वजा 7 कंसाचा वर्ग येईल. बघा, उलटा त्रिकोण म्हणजे 2 आहे, भागिले, आता त्रिकोण हा इथं सोयीचा त्रिकोण आहे म्हणून तो किती आहे बघा, 5. 5 चा वर्ग येईल. उलटा त्रिकोण म्हणजे काय, वर्ग, अधिक चौकोन म्हणजे किती आहे, 6 वजा 7. अशा पद्धतीने आपण मांडणी करून घेतली असेल. तर बघा, 9 अधिक 8 वजा 7, समजा 8 वजा 7 मधून 1 गेला, 8 मधून 1 गेला, 8 मधून 7 गेला, राहिला 1. 9 अधिक 1 म्हणजे 10. 10 कंसाचा वर्ग, आपल्याला माहिती 10 चा वर्ग किती येतो, 100. 100 भागिले, आता 5 चा वर्ग येणार आहे. 5 चा वर्ग किती, 25. मग आपण बोर्ड मासच्या पदावलीच्या नियमानुसार अगोदर भागाकार करून घेतला. 100 भागिले 25 म्हणजे 25 चोक 100. आता 4 आलं. 4 अधिक त्रिकोणचं 6, 6 आणि 4 10 झाले. 10 वजा स्टारचा 7, 10 वजा 7 राहिले 3. आता 3 म्हणजेच काय आहे बघा, तो सांकेतिक चिन्ह कोणतं आहे बघा, ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. प्रश्न 26वा आपणा सर्वांना समजला असेल. आता आपण पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 27 ते 28 साठीच्या सूचना आहेत. आता आपण हे मागच्या प्रश्नपत्रिकेत देखील अशा प्रकारचा प्रश्न सोडवलेला होता, त्या पद्धतीने आपण हा पण सोडवूयात. पटपट लिहून घ्या. कलम या शब्दासाठी 432 आहे. कलम शब्द लिहायचा, त्याच्या समोर 432 लिहा.
लकब हा शब्द आहे त्याच्यासमोर 321 लिहा. लकब हा शब्द आहे त्याच्यासमोर 321 लिहा. आणि कसब हा शब्द आहे त्याच्यासमोर 152 असं लिहा. आपल्याला आता हा पुढची टीप महत्वाची लक्षात घ्या. येथे अक्षरांचा आणि अंकाचा क्रम समान असेलच असे नाही, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने शोधायचा आहे. बघा आता प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक आहे तो आपण व्यवस्थित काढायचा आहे. तिन्ही शब्द एकाखाली एक लिहिले असतील, तिन्ही संख्या एकाखाली एक लिहिल्या असतील, त्यानुसार आपण तिन्हीकडे समान असलेला अक्षर कोणते पहा. क, कलम मधला क, लकब मधला क आणि कसब मधला क. मग 3 ठिकाणी क आहे आणि इकडे बघा संख्येमध्ये तिन्ही ठिकाणी असणारा अंक कोणता दिसतोय बघा. इकडे बघा वरच्या पहिल्या कलम मधला 2, लकब मधला 2 आणि कसब मधला 2. म्हणजे आपल्या क साठीचा पहिला अंक निघलाय, पहिल्या अक्षरासाठी अंक निघलाय 2. आता बघा वरच्या 2 शब्दांचा जर विचार केला तर त्यामध्ये बघा ल हे कॉमन आहे. म्हणजे बघा वरच्या 2 संख्येमध्ये कोण कॉमन आहे. 3. म्हणजे ल साठी आपल्याला अक्षर संख्या अंक निघणार आहे 3. मग आता राहिला काय ब. खालच्या 2 शब्दांचा जर विचार केला तर ब साठी बघा कॉमन कोण निघतोय अंक 1. त्यामुळे ब साठी 1 निघाला, ल साठी 3 निघाला. आता वरच्या संख्येत वरच्या शब्दात राहिलेला अंक हा 4 आहे, म्हणजेच म साठी 4 निघणार आहे आणि स साठी खाली राहिलेल्या ह्याच्यात 5 निघणार आहे. तर बघा क साठी 2, ल साठी 3, म साठी 4, ब साठी 1 आणि स साठी 5. अशा पद्धतीने आपल्याला अंक आणि अक्षर सापडलेले आहेत. तर आपल्याला शब्द विचारलाय बघा स र ब क. हा शब्द लिहून घ्या अगोदर. स र ब क. आता ब आणि क साठीच आपल्याला सापडलाय. ब आणि क साठी बघा 1 आणि 2 आहे, स साठी 5 आहे. 5, 1 आणि 2 असे असणारे पर्याय या ठिकाणी 1 आणि 3 आहे. बघा 5, 1 आणि 2 हे तिन्ही अंक असणारे पर्याय 1 आणि 2 मध्ये 1 आणि 3 मध्ये आहे. आणि याच्यामध्ये दोघांकडेही 8 कॉमन आहे. म्हणजेच या 27व्या प्रश्नाचं उत्तर हे शेवटचा ब आणि क जोडून आलेला आहे. त्याच्यामुळे 1 आणि 2 हे शेवटी येत आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. परंतु वर आपल्याला जसं प्रश्नात सांगितलं अक्षरांचा आणि अंकाचा क्रम समान असेलच असे नाही, तर त्याचा विचार करता 1 हा सुद्धा पर्याय आहे आणि म्हणून याचे पर्याय क्रमांक 2 निघतात, 1 आणि 3. आणि उत्तर सूचित देखील तशाच पद्धतीचे 1 किंवा 3 असा प्रश्न दिलेला आहे. तर तो आपला त्या पद्धतीने मात्र आपण अचूक काढणे हे या प्रश्नावरून आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा 28वा प्रश्न आहे. पुढील कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. 2 अचूक पर्याय निवडायचे. आता बघा आता सांकेतिक अंक म्हणजे आपल्याला अक्षर आणि अंक निघलेत. 4 कोणासाठी बघा म आणि 3 कोणासाठी ल. आता बघा पहिला 4, 3, 4 म्हणजे शब्द तयार होणार आहे बघा म ल म, म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आपल्याला सापडला. त्यानंतर 5 साठी बघा स आणि 1 साठी ब आहे, म्हणून हा शब्द तयार काय होईल बघा स ब ब, म्हणजे हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे अर्थपूर्ण शब्द आपल्याला सापडलेत. आता 2, 4, 2 जर विचार केला तर 2 साठी क आहे, 4 साठी म, क म क हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आता 1 साठी आपल्याला निघलाय ब आणि 3 साठी ल. मग आता ब ल ब, बल्ब येऊ शकतो पण बलब हा शब्द तयार होऊ शकत नाही. त्यामुळे 28 या प्रश्नाचे 2 अचूक पर्याय 1 आणि पर्याय क्रमांक 2 आहे. आता पुढचा प्रश्न हा जरा थोडासा काळजीपूर्वक सोडवण्यासारखा आहे. सर्वांनी पेन्सिल आपल्या हातात घ्या
आणि मी सांगेल त्या पद्धतीने आपल्या वहीवर त्या पद्धतीची आकृती तयार करता आली पाहिजे आपणास. बघा, जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. मी सर्व पहिल्यांदा सगळा प्रश्न वाचतो, त्यानंतर तुम्हाला हळूहळू कृती सांगतो. जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. तेथे उजवीकडे काटकोनात वळून सरळ 17 मीटर चालला. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 8 मीटर चालला व शेवटी डावीकडे काटकोनात वळून 11 मीटर चालला. तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर असेल? हा प्रश्न आहे बघा. आता इथं काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे. सुरुवातीला बघा प्रश्नात सांगितलंय त्या पद्धतीने आपण घेऊयात. जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला, दक्षिण दिशा म्हणजे आपण शक्यतो दक्षिण दिशा खाली जातो. आता खाली जात असताना कसा होतोय बघा, एक पॉइंट घ्यायचा आणि तिथून खालच्या दिशेला म्हणजे तुमच्याकडल्या बाजूला खाली एक रेष, उभी रेष मारायची आणि उभी रेष मारून तिथं 29 असं लिहायचं. उभी रेष मारली का तर त्या पद्धतीने आपण तिथं 29 मीटर हे अंतर तिथं वरच्या मूळ ठिकाणापासून तो खाली दक्षिणेला आला म्हणून. तेथे उजवीकडे काटकोनात वळून सरळ 17 मीटर चालला. आता त्या ठिकाणाहून उजवीकडे म्हणजे आपण जिकडे पाहतोय त्याची डावी दिशा, म्हणजे तो उजवीकडे 17 मीटर अशी रेष मारून घ्या आणि खाली 17 मीटर लिहा. 17 मीटर चालला, पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 8 मीटर चालला, म्हणजे वर गेला. अजून परत किती मीटर गेलाय तो? 8 मीटर गेला व शेवटी डावीकडे वळून 11 मीटर चालला. परत डावीकडे वळला आणि अंतर लिहायचंय 11 मीटर. तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर असेल? बघा, आता तुम्हाला या ठिकाणी आता आकृती तयार झाली असेल. आता जो 11 मीटर अंतरापर्यंत आपण जी रेष मारली तिथपर्यंतचा आणि तो मूळ ठिकाण इथपर्यंतची रेष जर जोडली तर एक आपल्याला कर्ण तयार होतोय. बघा काय तयार होतोय? कर्ण तयार होतोय. आता 11 मीटर आणि खालचा 17 मीटर अशी जर सरळ रेष घेतली आपण, 11 मीटरची जशी सरळ रेष पूर्णपर्यंत उभ्या रेषेपर्यंत घेतली, जी 29 मीटरला चिटकून घेतली, तर 11 अधिक 17 28 मीटर एकूण लांब खालचा पाया तयार होतोय. आणि बघा 8 मीटर 29 मधलं वजा करावं लागेल आपल्याला, म्हणजे उभी रेष ही 21 मीटर राहते. जर आपला हा अशा पद्धतीने काटकोन तयार होईल आणि पायथागोरसच्या सिद्धांतानुसार 28 चा वर्ग अधिक 21 चा वर्ग या सर्वांच्या वर्गात दोन्ही वर्गाची जर बेरीज केली तर आपणास तो कोणाचा वर्ग निघतो? बघा, जो या दोघांची बेरीज येते 1225. बेरीज किती येते? 1225 आणि तो वर्ग कोणाचा असणार आहे? 35चा. आपल्याला माहिती आहे 5 जर एकक स्थानी 25 आलं तर 5 आणि त्याच्या पुढच्या समजा 12 साठी 3 चौक 12 अशा पद्धतीने आपण वर्ग काढतो. जर एकक स्थानी 25 आले तर त्या पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक 3 येणार आहे 29 या प्रश्नासाठी. आपण जर आकृती अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत काढली तर आपणास या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरेल. 29 या प्रश्नाचं उत्तर आहे 3, म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 35 मीटर. आता चला पुढचा प्रश्न आहे 30वा प्रश्न आहे. धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. आता बघा, धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. सचिन म्हणाला, माझा रांगेतील क्रमांक 19 असून माझ्या पुढे राहुल हा 4था आहे. राहुल म्हणतो, मी शेवटून 9वा आहे. तर खालील अचूक विधान कोणते? आता लक्षात घ्या, अगोदर सचिन काय म्हटला बघा, तो त्याचा क्रमांक किती आहे? 19वा. आपण सचिन साठी एक रेष मारायची, तिथं नाव लिहायचं सचिन आणि क्रमांक लिहायचा 19वा.
आता तिथून पुढे राहुल कितव्या स्थानावर आहे? चौथा. राहुल कितवा आहे त्याच्या अगोदर पुढे? चौथा. म्हणजे 19च्या पुढे 3 रेषा माराव्या लागतील. बघा, 19च्या पुढे 3 रेषा माराव्या लागतील. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तो क्रमांक चौथ्यावर येईल तो. आणि मग तो चौथ्यावर आहे, पण तो म्हणतो काय, मी शेवटून 9व्या क्रमांकावर आहे. मग शेवटून 9व्या म्हणजेच तो 19 पासून पुढे त्याला तेवढ्या 4 सोडल्यानंतर पुढे 5 रेषा माराव्या लागतील. म्हणजे बघा, तो 5व्या क्रमांकावर येणार आहे कोण? सचिन 19व्या क्रमांकावर आहे, म्हणजे त्याच्या पुढे त्याला 4 रेषावर माराव्या लागतील. तो 5 आणि त्याच्या वरती घेतलेल्या आपल्या 4 रेषा अगोदर माराव्या लागतील. तेव्हा तो कितवा होईल? शेवटून 9वा होईल. म्हणजेच 19 नंतर जर 5 समजा 19 हा 5वा आहे, 19 नंतर 4 रेषा आहेत, म्हणजे एकूण स्पर्धक आपले त्याच्यात असतील 23. एकूण स्पर्धक असतील 23. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येईल शेवटून 5वा स्पर्धक कोण असणार आहे? सचिन. कारण 4 रेषा पुढे मारल्यात ना, 4 अधिक सचिनचे 5वी, म्हणजे तो 5वा स्पर्धक सचिन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 एक सापडला. आणि जर एकूण 23 असतील तर 23च्या मधोमध कोण येणार आहे? 12. कारण 11 पुढे आणि 11 मागे, 11 दुने 22, आणि तो मधोमध येणारा तो स्पर्धक क्रमांक 12. म्हणजेच आपला 30 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 आणि 4 आपण रेषा ओढून व्यवस्थित हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, 31वा प्रश्न आहे. सन 2022चा बालिका दिन. सन 2022चा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल? आता सर्वात महत्वाचं, आपणास बालिका दिन कधी असतो आणि क्रांती दिन कधी असतो हे माहिती असणं आवश्यक आहे. सर्वांना माहिती, बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो आणि क्रांती दिन ऑगस्ट क्रांती दिन म्हणतात. 9 ऑगस्टला क्रांती दिन म्हणतात. त्यामुळं आपल्याला आता 3 जानेवारी ते 9 ऑगस्ट असा या पद्धतीने आपल्याला तो वार काढायचा आहे. तर आपण मागच्याच कालच्याच तासिकेमध्ये अशा पद्धतीचा वार काढण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं. सर्वात महत्वाचं, 2022 हे लीप वर्ष नाही, त्याच्यामुळे फेब्रुवारीत याचा फरक पडणार नाही. मग आता 3 जानेवारीला कोण वार आहे बघा, लिहून घ्या पटपट. 3 जानेवारीला सोमवार, म्हणजे आपण बॅकला जायचं, 1 जानेवारी काढायचं. 1 जानेवारीला कोण वार येईल? 1 जानेवारीला शनिवार येईल बघा. 2ला रविवार आणि 1ला शनिवार. आता आपण जानेवारी पासून ते ऑगस्ट जुलै अखेर आपले महिने लिहून घ्यायचे खाली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आता जानेवारी हा 31 दिवसाचा, त्याच्या थोड्या बाजूला काय लिहायचं? 31 दिवस. जानेवारी 31 आहे. फेब्रुवारी 28च असणार आहे कारण लीप वर्षात नाही. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31. आता बघा, जिथं 31 दिवसाचा महिना आहे त्या ठिकाणी वार हा 3ऱ्या दिवसावर जातो, आणि जिथं 30 दिवसाचा महिना आहे तेव्हा वार हा 2ऱ्या वारावर जातो. म्हणजे बघा, एक वाराचा गॅप ठेवून पुढे जातो. मग आता आपला 1 जानेवारी म्हणजे जानेवारी 31 दिवसाचा आहे, म्हणजे वार आपला जर 1 जानेवारीला शनिवार असेल तर 2 दिवसाचा गॅप आणि 3ऱ्या दिवसावर वार जातो, म्हणजे रविवार, सोमवार, म्हणजे आपला 1 फेब्रुवारीला मंगळवार असेल. आता आपल्याला माहिती आहे 28 दिवसाचा महिना आहे. 1, 8, 15, 22, 29. म्हणजे आपल्याला इथे मात्र 29 तारीख नसल्यामुळे 28 तारखेला मंगळवार येतो. मग आपला त्या ठिकाणी मंगळवार असेल. नंतर एप्रिलमध्ये
सॉरी मार्च मध्ये 1 मार्चला मंगळवार, त्याच्यानंतर 31 दिवसाचा, परत 2 दिवसाचा गॅप ठेवून शुक्रवार, एप्रिल 30 महिन्याचा 1 दिवसाचा गॅप ठेवून शनिवार रविवार, म्हणजे 1 मेला रविवार, परत 31 दिवसाचा महिना म्हणून 2 वारचा गॅप ठेवला, सोमवार मंगळवार, म्हणजे 1 जूनला बुधवार, 30 दिवसाचा महिना म्हणून तो परत 1 दिवसाचा गॅप, म्हणजे गुरुवार शुक्रवार, 1 जुलैला शुक्रवार येणार, आणि त्यानंतर जुलै 31 दिवसाचा आहे, म्हणजे परत शनिवार रविवार सोमवार, 1 ऑगस्टला सोमवार येणार, 1 + 7 8 ऑगस्टला सोमवार येणार, आणि 9 ऑगस्टला मंगळवार येणार. बघा, या पद्धतीने आपण वार काढून घ्यायचा, आपले महिने लिहायचे, त्याचे दिवस लिहायचे, आणि त्यामध्ये 1 तारखेला येणारा वार शोधून काढून आपण या पद्धतीने, त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 31 तारखेचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आता पुढचा बघा, वेन आकृती दिलेली आहे, आकृतीचं बारीक निरीक्षण करायचं व्यवस्थित जरा, आणि त्या पद्धतीने बघा, खालील वेन आकृतीमध्ये एका शहरातील प्रवाशांची संख्या दिलेली आहे, त्याचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता बघा, विमान प्रवासी, विमान म्हणजे कोणतं आहे? हा चौरस आहे. बस प्रवासी म्हणजे हा त्रिकोण आहे, आणि रेल्वे प्रवासी म्हणजे हा वर्तुळ आहे. आता 32 आणि 33 प्रश्नासाठीची ही सूचना आहे. आता 32व्या प्रश्नासाठी बघा, विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही प्रवास करतात? बघा, विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही प्रवास करतात? म्हणजे आता विमान आणि बस या दोन्हीकडे असणारे प्रवासी मोजायचे. आता इथे बघा, ह्या 9-1 हा विमानाने करणारे, बसने पण करणारे, आणि रेल्वे पण, म्हणजेच हे विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही करतात. म्हणजे आता विमानाचा काही विषय येत, रेल्वेचाही विषय येत नाही इथं. बसने 9-1 आणि हा 4, जो की विमानाने सुद्धा जातो, म्हणून 9 4 13, म्हणून आपला 32व्याचा पर्याय क्रमांक असणार आहे 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, रेल्वेने प्रवास करतात परंतु विमानाने प्रवास करत नाहीत, असे किती प्रवासी आहेत? बघा, रेल्वेने प्रवास करतात, म्हणजे ह्या रेल्वेने प्रवास करतात पण विमानाने प्रवास करत नाहीत, म्हणजे ते रेल्वे किंवा बस याने प्रवास करणारे फक्त बघा इथे 11 आणि 21. 21 + 11 किती होतात? 32, म्हणून आपला पर्याय क्रमांक असणारे 3. पर्याय क्रमांक असणारे 3. आता पुढे, काल पण आपण अशा पद्धतीचा एक प्रश्न सोडवला होता. थोडस काळजीपूर्वक जर पाहिलं तर आपणास हे येत देखील सुटेल. बघा, 9 × 17 म्हणजे 49 हा रेग्युलर पॅटर्न नाही, रेग्युलर गुणाकार नाही, त्याच्यानुसार ह्याचे उत्तर येत नाही, पण ह्याचा काहीतरी संबंध एकमेकासोबत आहे की जो आपल्याला शोधून काढायचा आहे. बघा, आता गणित वाटल्यास अगोदर लिहून घ्या. 9 × 17 = 49, 13 × 31 = 100, 12 × 18 = 81, तर 14 × 4 बरोबर किती, असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला बघा. आता 9 × 17 = 49, आपण काल पाहिल्या पद्धतीने काहीतरी आपण याचे संबंध ह्या दोघांचा ह्या शेवटच्या संख्येसोबत असला पाहिजे. आता कालच्या प्रश्नात असाच एक प्रश्न होता की ज्याचं पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा घन होता, पण आता या ठिकाणी तशा पद्धतीचा बसू शकत नाही. मात्र जर आपण असा विचार केला, बघा, पहिल्याचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 81 अधिक 17, 81 अधिक 17 98, 98 ला 2 ला भागलं तर 49 येते. हाच पॅटर्न दुसरीकडे बघतोय बघा, 13चा वर्ग 169, 169 अधिक 31 हा 200 होईल, आणि 200 ला 2 ने भागितलं तर 100 येईल, म्हणजे हा पॅटर्न चालतोय आपला. 12चा वर्ग बरोबर 144 अधिक 18, 144 अधिक 18 म्हणजे 162, 162 भागिले 2 केलं तर 81 येईल, म्हणजे आपल्याला ह्या पॅटर्न नुसार आता याचं उत्तर काढता येईल. 14चा वर्ग 196,
196 अधिक 4, 196 अधिक 4 200, आणि 200 भागिले 2 जर केलं तर उत्तर असणार आहे आपलं 100. म्हणून 34व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक असणारे 4. किती पर्याय क्रमांक असणारे 4. आता 35 ते 39 साठी जे प्रश्न आहेत, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशीचा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. मग हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 35व्या मधला बघा काय सांगितलंय. नटसम्राट, परत एकदा आपलं भाग 1 मधील जे शेवटचं जे काही जनरल नॉलेज आहे, लेखक कवी त्यांचे लेखन, त्यांना असणारे टोपण नाव, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी परत एकदा आलाय. म्हणजे भाग 1 आणि भाग 2 हा एकमेकावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं ओव्हरऑल आपण सर्व अभ्यास करणे गरजेचं आहे. बघा, नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलंय? नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. आणि वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव काय? कुसुमाग्रज. आता भ्रमाचा भोपळा, भ्रमाचा भोपळा हे नाटक कोणी लिहिलंय? बघा, प्र के आत्रे. कोणी लिहिलंय? प्र के आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे यांचं टोपण नाव आहे बघा केशव कुमार. केशव कुमार. मग प्र के आत्रेंचे अजून आहे लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, त्यांचे 4-5 नाटक आहेत. त्यानुसार आपण ते व्यवस्थित वाचून घ्या. तसंच केशवसूत, कृष्णाजी केशव दामले, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी, बाळकराम सुद्धा म्हणतात त्यांना. त्या पद्धतीने आपण या सगळे अज्ञातवासी आणि बरेचसे त्या ठिकाणी आपले लेख कवी आणि त्यांची टोपण नावं आहेत, याचा आपण व्यवस्थित अभ्यास करावा. चला, 35व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 3. आता 36वा प्रश्न आहे बघा. राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करतो बघा 25 जानेवारीला. या दिवशी बरेचसे उपक्रम शाळेत देखील घेतले जातात, त्याच्यामुळे आपल्याला हा चांगला लक्षात राहतो. 25 जानेवारी 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी. आणि संविधान दिवस, आता बघा संविधान दिवस कधी असतो बघा? 26 नोव्हेंबर. आपण सकाळी दररोज परिपाठामध्ये भारतीय संविधान ची प्रस्तावना याचं आपण काय करतो? वाचन करतो किंवा म्हणत असतो. आणि त्यात 26 नोव्हेंबर 1949 रोजी असं म्हणतो. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला असतो. आता 25 डिसेंबरला माहिती काय आहे? नाताळ असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. आता 30 जानेवारी आपणास माहिती महात्मा गांधी यांच्याशी संबंधित हे एक आहे. त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या काय असेल पाहिजे हुतात्मा दिन. तर बघा, हे आपले हे वाचन व्यवस्थित असेल तर आपल्याला दिवस आणि ते लक्षात येईल. जसं वरच्या प्रश्नात होतं ना, बालिका दिन आणि क्रांती दिन, याच्यानुसार आपल्याला असे प्रश्न विचारले जातील. आता प्रश्न क्रमांक 37 बघा. हे जे चित्र दिसतंय खाली मराठी माध्यमचं प्रश्न आकृती दिसते. आता प्रश्न आकृतीनुसार कसा बदल झालाय पुढचा, आणि त्याच पद्धतीने हे तिसऱ्याचा आणि कसा संबंधित आहे बघा. आता ह्या प्रश्न आकृतीचं जर बारीक निरीक्षण केलं तर बघा काय बदल झालाय. हा चौकोन जो आहे तो वर गेला, अर्धचंद्र तो खाली आला. हा स्टार खाली होता तो डाव्या बाजूला गेला, आणि वरचा त्रिकोण आहे तो उजव्या बाजूला गेला. बघा बदल काय काय झाले ते लक्षात येतात. तसाच हा पण कुठे गेला पाहिजे? भरीव चौरस वरच्या बाजूला, चांदणी म्हणजे स्टार खालच्या बाजूला. असा असणारा पर्याय इथं एकच आहे. इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण. आणि अजून थोडं अजून पुढचं आपण जसा या पद्धतीचा आपण अभ्यास केला, भागिले चिन्ह हे डाव्या साईडला आलं पाहिजे, कारण हा स्टार हा इथं डाव्या साईडला गेला, म्हणजे हे चिन्ह डाव्या साईडला आलं पाहिजे, प्लस चिन्ह उजव्या साईडला गेलं पाहिजे. आणि हे सगळं फॉलो करणारा पर्याय फक्त एकच आहे इथं, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3.
म्हणून 37 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3, पर्याय क्रमांक 3. आता बघा 963, 144, बघा 963 आणि 144, 842 आणि पुढे काय. आता इथे पर्याय क्रमांक आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. बघा 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर बघा 9, 6, 3 यांची बेरीज जर केली, 9, 6, 3, 9, 6, 15, 15, 3, 18, 18 गुणिले 8, 18, 8, 144. तसंच 8 अधिक 4 अधिक 2, 8 अधिक 4 अधिक 2 याचा जर विचार केला, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 गुणिले 8 जर केलं तर उत्तर आपलं येतंय बघा 112. आता या ठिकाणी उत्तर सूचीमध्ये शासनाने दिलेल्या याच्यात पर्याय क्रमांक या जरा जास्त दिलेले आहेत. 3 आणि 4 पण दिलाय, 1 आणि 4 पण दिलाय, 1 आणि 3 पण दिलाय. त्यामुळे आता आपण मात्र दुसरे काय जे काय पॉसिबिलिटी आहेत त्या आपण शोधून त्या पद्धतीने पाहायच्या आहेत. एक तुम्हाला सांगितले, बाकीचे अजून तुम्ही शोधा. कारण उत्तर सूचीमध्ये अशा पद्धतीचे 2-3 पर्याय दिलेले आहेत की जे असे उत्तर बरोबर आहेत. थोडंफार तो फायनलला टेक्निकल इश्यू मध्ये क्लिअर होऊन जातात ह्या गोष्टी, पण आपण मात्र त्याचे कोणते कोणते संभावना याला लागू शकतात ते आपण शोधायचे. आता प्रश्न क्रमांक 39 आहे बघा, प्रश्न क्रमांक 39. आता इथे मात्र पहिल्यांदा शब्द आहे LOH. आता LOH बघा, L इथे O आणि इथे H. L आणि O मध्ये 2 अक्षर सुटलेत आणि O ते H मध्ये अक्षर किती आहेत बघा, हे 4, 5 आणि 6. बघा LOH मध्ये 2 आणि 6 अशा पद्धतीचा फरक आहे. PMT मध्ये सुद्धा 2 आणि 6चा फरक आहे का पाहूयात. P पासून M बघा 2 म्हणजे उलटा. आता हे 2 O आणि N 2 सुटले, 2 आणि आता 6चा फरक आहे का. M पासून 6 सोडायचे मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे PMT हा या ठिकाणी फॉलो करतो रूल, फक्त उलटा. आता पुढचा कोण आहे ITJ. बघा I आणि T मध्ये फरक कितीचा आहे बघा, I पासून T बघा हे 4 आणि 5, 5 आणि 5 10चा फरक आहे IT. आणि आता T पासून J पर्यंतचा फरक किती बघा, हे 4 आणि हे 5 9. आता आपणास पहिल्या ह्याच्यात 10 आणि दुसऱ्या ह्याच्यात 9चा फरक असणारे पर्याय शोधायचे. आता RSH, R पासून S 9 आहे का, R पासून S नाही 9, त्यामुळे हा पर्याय बाद झाला. आता दुसरा पर्याय बघा SHR, S पासून H बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. S पासून H 10 फॉलो केलं. आता SHR, आता H पासून R 9 आहेत का बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे याचा अर्थ 10 आणि 9 ही आज्ञा आपली जशी ITJ ला फॉलो करते तसेच SHR ला फॉलो करते. त्याच्यामुळे आपण पुढचे पर्याय जर तुम्हाला पाहायचे असतील तर पाहून घेऊ शकता. मात्र 39 साठी पर्याय क्रमांक 2 हा अचूक आहे. चला प्रश्न क्रमांक 40. आरशातली प्रतिमा शोधायची. आता आरशातली प्रतिमा शोधताना आपण काल देखील या बाबतीत पाहिलं आहे की फक्त दिशा बदलते. उजवी दिशा डावीकडे आणि डावी दिशा उजवीकडे अशा पद्धतीचा बदल होतो आणि तोंड बदलतात. आता बघा हा 3 असा आहे की जो की वरच्या बाजूलाच 6 सारखा दिसेल.
वरच्या बाजूला 6 सारखे दिसणार. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 आहे तसाच आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येऊ शकत नाही. आता 3 उलटा असणारे 6 झालेले 3 आहेत पर्याय. आता इथे 2 रेषा आहेत, पण मात्र इथे 3 रेषा आहेत. आता एक रेष वाढली कशी? वाढू शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 एक बाद झाला. आता राहिला प्रश्न फक्त पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 याच्यातच. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे बघा, 7 आहे तसाच आलेला आहे. बघा, प्रश्न आकृतीत जसा 7 आहे तसाच 7 आलाय, त्याची दिशा बदललेली नाही. त्याच्यामुळे आता फक्त पर्याय क्रमांक याच्यासाठी योग्य आहे तो 4. आरशातली असेल प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा असेल, याचं निरीक्षण चांगलं झाल्यानंतरच आपण पर्यायाचा गोल रंगवायचा. कारण आपल्याकडून बाकीच्या गोष्टी पाहायला जाऊ शकतात, परंतु एखादीच गोष्ट अशी असते की जे की घाई गडबडीत आपल्याकडून विसरून जाऊ शकते आणि त्याचा परिणाम आपले 2 मार्क कमी करू शकतो. त्याच्यामुळे लक्ष द्या. त्यानंतर आता पुढे पहा. 40 झाला. आता 41 प्रश्न क्रमांक 41 बघा. आता यातली पाण्यातली प्रतिमा शोधायची आपणास. पाण्यातली प्रतिमा. आता पाण्यातली प्रतिमा म्हणल्यानंतर खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली एवढंच होतं. याच्यात उजवी बाजू डावीकडे किंवा डावी बाजू उजवीकडे जाऊ शकत नाही. आता खाली वरची बाजू खाली असणारे पर्याय बघा, जे दाखवतो खालच्या बाजूला, तर 3 ठिकाणी आहे बघा. 1 2 3 सॉरी आणि 4च्या 4 ठिकाणी त्याचं तोंड खाली आलेलं आहे. आता बघा इथे मात्र आता ट चा जर विचार केला तर आहे असाच ट आहे, तो वर गेला मात्र फक्त. मग त्याच्यात तो खालची बाजू वर गेलेली नाही, वरची बाजू खाली आलेली नाही, तो आहे तसं झालं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बाद झाला. आता पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 यांचा जर विचार केला तर याचा ट हा आरशातल्या प्रतिमेसारखा झालाय आणि उकार हा खालीच राहिलाय. खालचा उकार वर जायला पाहिजे होता, तो गेलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बाद झाला. आता राहिला प्रश्न 3 आणि 4 मध्ये. 3 आणि 4. आता जर आपला हा च्या खालच्या अर्ध्या भागाला टच झालाय तर तो वरच्या अर्ध्या भागाला टच झाला पाहिजे. इथं होतोय तो तिथं होतोय, त्यामुळे हे दोन्ही इथे बरोबर झाले. मात्र आता हा जो ट जो झालाय उलटा झालाय तो बरोबर तिथं वर आलेला आहे. आता उकारात फरक. आता हा जर उकार सुईचा असेल तर तो उलटाच झाला पाहिजे, मात्र इथं आहे तसाच वर आलेला आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 सुद्धा बाद होतो. त्यामुळे 41 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 41 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 42. या आकृतीचं देखील पाण्यातली प्रतिमा शोधायची. निरीक्षण शक्तीवरच आपलं याचे बरेचसे प्रश्न सुटतायत, म्हणूनच याला बुद्धिमत्ता म्हणतात. आता बघा, अगोदर माशाचा डोळा बघा, हा वरच्या बाजूला तोंड करू नये, म्हणजे पाण्यातल्या प्रतिमेत तो खालच्या बाजूला तोंड करून आला पाहिजे. असा असणारे फक्त 2च पर्याय आहेत. आता हा तिसरा एक आहे, मात्र त्याची दिशा बदलली. हा वरच्या बाजूला होता, तो खालच्या बाजूला इकडे पाहिजे होता, पण तो विरुद्ध दिशेला आला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बाद होतात. आता राहिला प्रश्न या आकृतीचा, माशाच्या खालची आकृती जे आहे बदाम, तो वरच्या बाजूला गेला पाहिजे. तो त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी फॉलो केले त्याने आदेश. बघा, बदाम आकार हा वरच्या बाजूला गेलाय. पण आता राहिला फक्त अर्धचंद्र. आता अर्धचंद्र खालच्या बाजूला होतो, तो त्याचा
जरी दिशा बदलली तरी तोंड त्याचं मात्र वरच राहिले 1 नंबर मध्ये, आणि 4 मध्ये मात्र त्याचे तोंड खाली झालंय. त्याच्यामुळे खालचं वर आणि वरची बाजू खाली होती, ही पाण्यातल्या प्रतिमेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बाद होतो, आणि म्हणून 42 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. आता प्रश्न क्रमांक 43 ते 45 साठीचा हा प्रश्न आहे. आता मनोऱ्यावरचं हे 3-4 प्रश्न आपण 3 प्रश्न घेऊयात आणि आजचा आपण तासिकेत थांबूयात. तर बघा, मनोऱ्याचं अगदी सोपं असतं आणि याच्यामध्ये खूप सहज आपण मार्क मिळवू शकतो, मात्र याच्यामध्ये आपलं निरीक्षण व्यवस्थित पाहिजे. आता 43 या प्रश्नामध्ये पहिल्या भागाचा विचार करायचा अगोदर 50, 48, 58, 27. 50 कुठे पाहायचं बघा, 50 पासून इथे 48 आलं, 48 पासून इथे 58 आलं, आणि 58च्या तिथे लगेच मोडून 27 आलं. बघा, 50, 48, 58, 27. बघा, 50, 48, 58, 27. आता 14 पासून सुरुवात होते बघा, 14, 18, 36 आणि 33. अगदी तंतोतंत ह्याच्यासारखीच इकडली प्रतिमा तयार झाली. आता पुढचा भाग बघायचा आणि तो काळजीपूर्वक पहा, कारण त्याला जोडी काढायचा आपल्याला. 26 कुठे दिसतंय पहा, इथे 26, 11. बघा, ह्या 26 पासून असे आडवा आलं, 11. 11 पासून 27 कडे खाली आला आणि तो 50 कडे गेला. बघा, 26, 11, 27, 50. म्हणजेच आता इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल, कारण दुसरा तिथं ऑप्शन नाही. 26 पासून 29 नंतर खाली आलं 33 मधून लगेच इकडे बाजूला वळला 14. बघा, 26 पासून 29 पासून 33 पासून हे 14. मग असा असणारा पर्याय या ठिकाणी एकमेव आहे, आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता इथे बघा, 29, 26, 49 आणि 14 आहे, पण तो 29 पासून इकडे 26 आला. आपल्याला ज्याप्रमाणे हे इकडे गेला त्याप्रमाणे तो तिकडे गेला पाहिजे, म्हणून याचा उत्तर आपण असणार आहे पर्याय क्रमांक 3. आता 44 या प्रश्नाचा सोडवायचा आपल्याला, आणि त्याच्यामध्ये बघा 2 अचूक पर्याय काढायचे आपल्याला. आता नीट काळजीपूर्वक बघा, 31, 17, 58, 34. 31, 17. बघा, 31, 17 आणि हा 58, 34 इथे गेला. 31, 17 खाली अशी रेषा आली तिरकी, आणि 58 आणि 34 आला. आता पुढे कोण आहे, 15, 19 म्हणजे इकडच्या बाजूला आला. आता 15, 19, 36, 28. बघा, आता 36 आणि 28. बघा, इथे 36 पासून हे 28. आता पुढचा प्रश्न काढायचा आपल्याला, 21, 25 कुठे बघा, 21 पासून 25 खालच्या बाजूला आला, 20, 24 इथे. बघा, 21 पासून 25 शेवटपर्यंत आला, आणि 20, 24. तसं आपल्याला इथून 16 पासून 60 पर्यंत घ्यावं लागेल. बघा, 16, 60, 32, 35. 16, 60 इथे 16, 60, 32 आणि 32, 35. आता दुसरा अचूक पर्याय कोणता असेल बघा, दुसरा अचूक पर्याय इथे हे फॉलो करतोय बघा, जसं 16, 60 ला होता. 36 पासून 56 पर्यंतचा पर्याय क्रमांक 1 दिसतोय बघा, 36 पासून 56 पर्यंत आणि 35 पासून 30 पर्यंत. म्हणजे या 2 प्रकारचे अचूक पर्याय आपल्याला सापडतात, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. 44 या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 आणि 2 आहे. आता राहिला शेवटचा प्रश्न,
थोडस मनोरा आपल्याला दिसला पाहिजे. 41, 50, 34, 48 बघा. 41, 50. आता 41 इथून 50 आलं. 41, 50, 34, 41, 50, 34, 48 बघा इकडे गेला हा असा. 41, 50, 34, 48. मग तसाच आता इथं बघा 52, 14, 28, 18. 52 बघा असं 52, 14, 28, 18. त्याच पद्धतीने आता पुढचा बघा उत्तर म्हणजे मधला शोधायचा आपल्याला. अगोदर 29, 33 चा पॅटर्न काय प्रकार आहे बघा. आता 29 कुठे पहा. 29, 33, 35 आणि 15 बघा. हे बघा इथून 29, 33, 35 आणि 15. 29च्याच लेवलला कोण आहे 11 बघा. 11, 27, 34, 31. 11, 27 सॉरी 11, 27, 24, 31 अशा पद्धतीचा हा पर्याय कुठे बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्याला या मनोऱ्याचा 45व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर असणारे 1. आता बघा आजच्या या भागात आपण फेब्रुवारी 2024 चे बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 45 पर्यंत आलेलो आहोत. उर्वरित भाग हा आपण उद्याच्या तासिकेला घेऊयात. तर सर्वांनी आता मीटिंग लेफ्ट होण्यास हरकत नाही.